सांख्यिकी तासिका क्रमांक 3. पहिल्या तासिकेमध्ये आपण मध्य काढण्याची पद्धत पाहिली होती. नंतर स्तंभालेख सांख्यिक माहितीचं प्रतिरूपण. स्तंभालेखामध्ये आपण पहिल्या तासिकेमध्ये विभाजित स्तंभालेख म्हणजे काय आणि काढण्याची पद्धत पाहिली होती. या तासिकेमध्ये आपण शतमान स्तंभालेख याविषयी माहिती मिळवणार आहोत आणि काढण्याची पद्धत पाहणार आहोत. शतमान स्तंभालेख हा विभाजित स्तंभालेखाचाच विशेष प्रकार आहे. फक्त विभाजित स्तंभालेखामध्ये दिलेली माहितीची आपण एकूण माहितीच्या उंचीचे स्तंभ काढत होतो आणि या शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची ही 100 असणार आहे. म्हणजे शेकडेवारीमध्ये आपल्याला दिलेल्या माहितीचं रूपांतर करायचे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यातील वर्गातील विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थी 80 आहेत समजा, आणि गणितामध्ये ए श्रेणी असणारे विद्यार्थी 40 आहेत, तर अर्थातच उरलेले 40 असणार आहेत. आणि मग या ए श्रेणीमधल्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण आपण काढणार आहे. शेकडा प्रमाण काढलं तर आपल्या लक्षात येईल आता 80 पैकी निम्मे म्हणजे 100ला 50%. आणि मग जो स्तंभ तुम्ही 100 उंचीचा काढणार आहे त्यातलं 50 आला ए श्रेणीमधले आणि राहिलेले उरलेल्या श्रेणीमधले विद्यार्थी असणार आहेत. किंवा एखाद्या वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि त्यातले 15 विद्यार्थी गणितात पास आहेत, मग उत्तीर्ण आहेत समजा. मग अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं शतमान स्तंभालेखाच्या सहाय्याने आपण माहिती दाखवणार आहे. अगदी 60 पैकी 15 तर 100ला हे 25% येणार आहे. ते कसं काढायचं ते आपण पाहणार आहे. आणि 25% विद्यार्थी पास आहेत तर राहिलेले 75% विद्यार्थी नापास असणार आहेत. तर अशा प्रकारे दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला शतमान स्तंभालेख काढणे आणि त्याची माहिती किंवा दिलेल्या स्तंभालेखावरून त्याचे प्रश्नांची उत्तरे सांगणे याविषयी पाहणार आहोत. सराव संच 11.2 सोडूया आपण. त्यातला प्रश्न 1. तरी 11.3 आपण पाहणार आहोत. 11.2 हा विभाजित स्तंभालेखावर आधारित झालेला आहे आपला. तर बघा, खालील माहितीच्या आधारे शतमान स्तंभालेख काढा. आधी आपण दिलेला जे चार्ट आहे किंवा दिलेली माहिती आहे त्याचं शेकडेवारीमध्ये कसं रूपांतर करायचं किंवा नवीन काय माहिती आपल्याला लागणार आहे त्याचा विचार करूया. आता याच्यामध्ये काय काय माहिती दिली बघा. इयत्ता 8वीची तुकडी, इयत्ता 8वीची तुकडी. तुकड्या 4 दिल्यात आपल्याला, ए, बी, सी आणि डी. आता गणितात श्रेणी ए मध्ये असलेले विद्यार्थी, गणितात ए श्रेणीतील विद्यार्थी. पहिल्या तुकडीमध्ये ए श्रेणीमध्ये 45 विद्यार्थी आहेत. बी तुकडीमध्ये ए श्रेणीमध्ये 33 विद्यार्थी आहेत. 10 विद्यार्थी आहेत आणि 15 विद्यार्थी आहेत. आता एकूण विद्यार्थी दिलेत आपल्याला. साठ, 55, 40 आणि 75. ए तुकडीमध्ये एकूण विद्यार्थी 60 आहेत, बी मध्ये 55 आहेत, सी मध्ये 40 विद्यार्थी आहेत आणि डी मध्ये एकूण विद्यार्थी 75 आहेत. आता यातला आपल्याला पहिल्यांदा गणितात ए श्रेणीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण काढायचं. बघा,
इथं आपण गणितात ए श्रेणीमध्ये असणारे अ तुकडीमधले विद्यार्थी आहेत 45. मग आपल्याला त्यांचं शेकडा प्रमाणात काढायचं आहे. मग इथं काय म्हणूया, गणितात ए श्रेणीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण. ए श्रेणीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण. पहिला भाग अ तुकडी बघा घ्या. कच्ची आकृती इथे करूया आता. कॅल्क्युलेशन. ए श्रेणीमध्ये गणितात असलेल्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण काढायचं. आता एकूण विद्यार्थी किती आहेत, 60. आता आपल्याला प्रमाण हा भाग जो पाहिलाय त्याच्यामध्ये आपण 60 एकूण असतील तर 45 विद्यार्थी ए श्रेणीत. मग एकूण 100 असतील तर किती, एक्स. आणि हे समप्रमाण आहे. समप्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे भागाकार स्थिर असतो. मग 60/45 बरोबर 100/x. हे जर तिरकस गुणाकार केला आपण सोडवलं तर 60 गुणिले x बरोबर 45 गुणिले 100. हे सोडवलं तर x बरोबर 45/100 45/60 गुणिले 100. आणि हे मग प्रत्येक वेळेस असं न लिहिता की तुम्हाला एकदम आयडिया येणार आहे की एकूण 60 पैकी 45 तर 100ला किती. आणि म्हणून एक तुकडीमध्ये गणितात असणाऱ्या ए श्रेणीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण आपण इथं काढूया. एकूण 60 आहेत, 60 पैकी 45 तर 100ला किती. ही जी मांडणी आहे त्याच्यावरून पण आपल्याला अशी मांडणी केल्यानंतर लक्षात येते आता की 60ला 45 तर 100ला किती. हे दरवेळेस मांडत बसायची गरज नाही. आणि मग इथं जर आपण सोडवलं तर बघा 15 त्रिक 45 15 चोक 60. परत ह्या 4 भाग लावला तर 4 दुनी 8 2 राहिले 4 पंचे 20 आणि म्हणून किती असणार आहे 75%. म्हणजे ए श्रेणीमध्ये असलेल्या अ तुकडीतल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण किती झालं, शेकडा प्रमाण तर 75. तसंच ब तुकडी आहे किंवा बी तुकडी आहे त्याचं बघूया की एकूण त्याचं शेकडा प्रमाण. एकूण विद्यार्थी आहेत 55. 55 पैकी 33 तर 100 पैकी किती. भाग लावला तर 11 त्रिक 33 11 पाची 55. परत 5 ने भाग लावूया. 5 एके 5 5 दुनी 10 आणि 0 20 त्रिक 60. म्हणजे या ब तुकडीमध्ये 60 शेकडा ए श्रेणीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण 60 झालं. नंतर त्याचप्रमाणे सी तुकडी घेऊया आपण. शेकडा प्रमाण एकूण 40 40 पैकी 10 चौथा भाग आहे बघा. तोंडी सुद्धा उत्तर येतं आपल्याला. तर 100 पैकी 40 पैकी 10 तर 100ला किती. 0ला 0 गेले 4 ने भाग लावूया. 4 दुनी 8 2 राहिले 4 पंचे 20 म्हणजे किती येणार आहे 25. शेकडा प्रमाण 25. आणि ड तुकडीमध्ये बघूया. एकूण 75 आहे. शेकडा प्रमाण काढूया. 75 पैकी 15 पाचवा भाग आहे बघा. तर 100 आला किती 15 एके 15 15 पाचशे 75 5 दुनी 10 0 म्हणजे सोपं रूप दिलं तर किती येणार आहे 20%. इथं 25%. म्हणजे शेकडा प्रमाण किती येणार आहे 20. आणि या माहितीच्या आधारे आपल्याला आता आलेख काढायचा आहे. विभाजित स्तंभालेखामध्ये आपण कृती केली होती अगदी तशीच इथं कृती करायची. एक्स अक्ष
एक्स अक्षाला लंब असणारा वाय अक्ष, एक्स अक्षावर आपण तुकड्या घेणार आहे. इयत्ता 8वीची तुकडी म्हणूया. विभाजित स्तंभालेखामध्ये आपण सारख्याच अंतरावर जसं तुकड्या घेतल्या होत्या तसं आपण बघा इथं ए तुकडी घेऊया, इथं बी तुकडी घेऊया, इथं सी आणि इथं डी तुकडी. आता वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर काय म्हणूया 10 विद्यार्थी किंवा शेकडा प्रमाण आहे. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. आता शतमान स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेखामध्ये आता हा जर विभाजित स्तंभालेख आपण काढला असता तर एकूणचा स्तंभ काढला असता 60चा आणि त्यातले 45 ए श्रेणीमध्ये असणारे आणि उरलेले ए श्रेणीमध्ये नसलेले. मग आता इथं आपल्याला सर्व स्तंभ शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभ 100 उंचीचे काढायचे. मग एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 घेतले आपण. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. सर्व स्तंभ हे 100 उंचीचे असतात. इकडे विद्यार्थी म्हणूया आपण. अ तुकडी. आता सर्व स्तंभ जरी आधी 100 उंचीचे काढून घेतले तरी चालतील. आपल्याला प्रत्येक तुकडीमध्ये 100 उंचीचे स्तंभ लागणार आहेत. सर्व स्तंभांची उंची आधी काढून घेतली. जसं विभाजित स्तंभालेखामध्ये आपण सूचीमध्ये विशेष आकृतीच्या सहाय्याने किंवा काही डिझाईनच्या सहाय्याने दाखवत होतो फरक, तसंच इथं सुद्धा आपल्याला केलं पाहिजे की या चिन्हाच्या सहाय्याने किंवा अशा प्रकारचा जो स्तंभ असणार आहे या डिझाईनने तो गणितात ए श्रेणीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण. गणितात ए श्रेणीतील विद्यार्थी शेकडा प्रमाण. आणि राहिलेल्या अर्थातच काय असणार आहे ए श्रेणीमध्ये नसलेले. गणितात ए श्रेणीमध्ये नसलेले विद्यार्थी आणि ते सुद्धा शेकडा प्रमाण. नसलेले विद्यार्थी शेकडा प्रमाण. आता पहिल्या बघा अ तुकडी आपण घेतली तर याच्यामध्ये गणितात ए श्रेणी असलेल्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण किती आहे 75. 70 आणि 80च्या मध्ये हे 75.
बघा ए श्रेणीमध्ये गणितात अ तुकडीमध्ये 75% विद्यार्थी हे अ श्रेणीमध्ये आहेत. आता ब तुकडी याच्यामध्ये जर आपण शेकडा प्रमाण पाहिलं तर एकूण 55 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 33 म्हणजे शेकडा प्रमाण किती आले 60, आणि म्हणून ब तुकडीमध्ये 60% विद्यार्थी हे अ श्रेणीमध्ये आहेत, गणितामध्ये अ श्रेणीमध्ये आहेत. नंतर क तुकडीमध्ये किंवा सी तुकडीमध्ये 25% विद्यार्थी अ श्रेणीमध्ये आहेत. बघा 20 आणि 30च्या मध्ये 25%. आणि शेवटची तुकडी जी आहे ड त्याच्यामध्ये फक्त 20% विद्यार्थी अ श्रेणीमध्ये आहेत. आता या आलेखाचा आपण जर तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला लगेचच लक्षात येईल की अ तुकडीमधले विद्यार्थी हुशार आहेत, की त्याच्यामध्ये जवळजवळ 75% विद्यार्थी अ श्रेणीमध्ये आहेत. नंतर ब मध्ये 60% विद्यार्थी, क तुकडीमध्ये 25% विद्यार्थी, तर ड तुकडीमध्ये किंवा डी तुकडीमध्ये 20% विद्यार्थी. म्हणजे सर्वात गुणवत्ता कमी असणारे विद्यार्थी कशामध्ये आहेत तर ड तुकडीमध्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण स्तंभालेख इथं लक्षात ठेवायचं की सर्व स्तंभांची उंची ही 100 असली पाहिजे, आणि एकूण विद्यार्थी किंवा एकूण संख्या आहे त्याच्यावरून आपल्याला दिलेल्या एका भागाची शेकडेवारी काढली तर उरलेल्या भागाची शेकडेवारी आपोआप मिळते. म्हणजे इथं ए श्रेणीतले विद्यार्थी काढले तर नसलेले अ श्रेणीत विद्यार्थी लगेच आपल्याला कळेल की 100 पैकी 75 अ श्रेणीमध्ये आहेत, तर उरलेले 25% ए श्रेणीमध्ये नसलेले विद्यार्थी आहेत. किंवा इथं पाहिलं तर 20% अ श्रेणीमध्ये आहेत, तर उरलेले 80% अ श्रेणीमध्ये नाहीत. तर असाच प्रश्न दुसरा बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आलेख दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न दुसरा, बघा इथं शेजारी आकृती आपल्याला दिली आहे. या आकृतीमध्ये इथं जे निळा स्तंभ जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तूर उत्पादन त्या संदर्भात माहिती दिलेली आहे, आणि जो पांढऱ्या कलरचा स्तंभ आहे तो हरभरा उत्पादनाच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. प्रमाण जे दिलेलं आहे ते 1 सेंटीमीटर बरोबर 10 दिलेलं आहे आपल्याला, शेकडा प्रमाण 10%, आणि त्याच्यावरून आपल्याला माहिती विचारलेली आहे. आता पहिला प्रश्न बघा, उत्पादनाचं शतमान इथं दिलेलं आहे आणि इकडं शेतकऱ्यांची संख्या म्हणजे शेतकरी त्याच्यामध्ये नावं दिलेत शेतकऱ्यांची. अजित आहे, नंतर यश आहे, रवी आणि सुधा आहे. आणि त्या स्तंभालेखाच्या सहाय्याने आपल्याला माहिती काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघूया पहिला प्रश्न, शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? तर काय सांगता येईल मग, शतमान स्तंभालेख, कारण सर्व स्तंभांची उंची 100 आहे. दुसरा प्रश्न, अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे? बघा तुरीचे उत्पादन म्हटलं की कोणता कलर बघणार आहे आपण, निळा, आणि मग किती आहे इथं बघा अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन किती आहे तर 60 दिसते इथं, आणि म्हणून तुरीचे उत्पादन किती आहे तर 60%. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असणार आहे 60%. तिसरा प्रश्न, यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे? यश, बघा इथं यश आणि रवी सांगितले, यश आणि रवी, आणि यांचं हरभरा उत्पादन म्हटलं की पांढऱ्या कलरचा स्तंभ आहे. आता यशचा जर विचार केला तर 50% तूर आहे, म्हणजे 50% कसं झालं हरभरा, यश, आणि नंतर
रवी आहे, तर त्याचं जर आपण तूर उत्पादन पाहिलं तर किती येतं आहे 70, म्हणजे किती आहे हरभरा उत्पादन 30%. 70% जर तूर असेल तर राहिलेलं किती असणार आहे 30% काय असणार आहे हरभरा उत्पादन हा रवी. मग कोणाचं जास्त आहे यशचं, आणि कितीनं जास्त आहे तर 50 वजा 30 बरोबर 20ने जास्त असं म्हणता येईल आपल्याला, 20%ने जास्त. चौथा प्रश्न, तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचं आहे. आता बघा तुरीच्या उत्पादनाचं म्हटलं तर निळ्या कलरमध्ये, आणि इथं जर आपण पाहिलं तर सर्वात कमी उंचीचा स्तंभ कोणता दिसतोय हा, आणि कोणाच सांगता येईल मग सुधा. तर सर्वात कमी उत्पादन आहे तुरीचं ते कोणाचं आहे तर सुधाचे. मग चौथ्याचं काय असणार आहे सुधा. आणि शेवटचा पाचवा प्रश्न, सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती आहे. मग सुधाचं तूर उत्पादन आहे ते किती आहे इथं बघा 40%, आणि राहिलेलं किती असणार आहे 60%, म्हणजे 40% आणि 60%. 40% कशाच्या संदर्भात आहे तर तूर, आणि राहिलेलं हरभरा. इथं आता तूर जर 40 तुम्ही मोजलं तर 60% मोजण्याची गरज नाही, कारण 100 उंचीचा स्तंभ असणार आहे, आणि 40 सोडलं तर राहिलेलं किती असणार आहे मग 60%. असंच आता तिसरा प्रश्न आपण स्तंभालेख काढण्याचा सोडवणार आहोत. प्रश्न काय आहे ते बघूया, समजावून घेऊया आधी. काय म्हटले बघा, काही शाळांमधील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिली आहे, ती शतमान स्तंभालेखामध्ये दाखवा. तर शाळा दिलेत, पहिली, नंतर दुसरी, तिसरी आणि चौथी. थोडक्यात लिहूया आपण. त्याच्यामध्ये विज्ञान शाखेकडं जो कल आहे, विज्ञान शाखा कल म्हणूया आपण, आणि दुसरा वाणिज्य शाखा कल. बघा पहिलीच्या वर्गामध्ये विज्ञान शाखेकडे जाण्याचा कल असणारे विद्यार्थी 90 आहेत, आणि वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्यांचा कल 60 आहे. नंतर दुसरीमध्ये विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल आहे ते विद्यार्थी 60 आहेत, तर वाणिज्य शाखेकडे जाणारे विद्यार्थी आहेत ते 20 आहेत. तिसरीमध्ये विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25 आहे, तर वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 25 आहे. चौथीमध्ये विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 16 आहे, एकूण विद्यार्थी पाहिलेले आहेत, तर वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 24 आहे. आता दिलेल्या स्तंभामध्ये आपल्याला विज्ञान शाखेकडे असणारा कल त्यांची शेकडेवारी आणि वाणिज्य शाखेकडे, आता यातल्या आपल्याला एकाची शेकडेवारी काढायची, आणि एकाची शेकडेवारी काढण्यासाठी आपल्याला इथं एकूणचा स्तंभ लागणार आहे. कारण पहिलीच्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ते आपण काढलं पाहिजे. आता बघा 90 आणि 60 यांची बेरीज केली तर 150, तर इथं 80, 50, 40, म्हणजे पहिलीच्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी 150 आहेत, आणि त्याच्यामध्ये विज्ञान शाखेकडे जाणारे विद्यार्थी 90 आहेत, तर वाणिज्य शाखेकडे जाणारे 60 आहेत. म्हणजे इथं आपल्याला विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं शेकडाप्रमाणे एकाचं काढलं तर राहिलेलं वाणिज्य शाखा, म्हणजे एकूण 150 आहेत, त्यातले काही विज्ञान शाखेचे आहेत आणि वाणिज्यचं. मग विज्ञानचं शेकडाप्रमाण काढलं तर उरलेलं, समजा हे जर 60% आलं तर उरलेलं किती असणार आहे 40%. फॉर एक्झाम्पल घेतला, पण आता प्रत्यक्ष सोडून पाहणार आहे. मग इतर आकडा काय येणार आहे, विज्ञान शाखेकडे कल
असणारे विद्यार्थी, त्यांचे काय घेतोय आपण, शेकडा प्रमाण. विज्ञान शाखेकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय घेतोय आपण, शेकडा प्रमाण. आता सोडूया. कॅल्क्युलेशन करूयात आपण. पहिलं समजा पहिलीचा वर्ग घेऊया आणि विज्ञान शाखेकडे असणारं शेकडा प्रमाण काढतोय आपण. एकूण किती आहेत विद्यार्थी, 150, 150. त्यापैकी विज्ञान शाखेकडं 90, तर 100ला किती. आता पहिल्या प्रश्नामध्ये आपण केलं होतं तसंच इथं करणार आहे आपण. सोपं रूप देऊया बघा. 15×90, 15×150, किंवा 0ला 0 गेले तसं केलं असतं तर चाललं असतं. मग जरा वेगळा भाग लावता आला असता आपल्याला. बघा असू द्यात. 15×90 आणि 15×150, परत 0ला 0 गेले म्हणजे किती येणार आहे, 60%. हाच भाग तुम्ही असा लावला तरी चालला असतं. बघा तेच उत्तर येणार आहे. 5×3=15. बघा 0, 5×2=10, 0, 3×1=3, 3×3=9, 20×3=60. म्हणजे कसाही भाग लावला तरी उत्तर तेच येणार आहे, 60%. सोपं रूप आपल्या पद्धतीनुसार द्यायचं आहे. म्हणजे विज्ञान शाखेकडं पहिलीतले जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे, 60%. आता दुसरी बघूयात आपण. शेकडा प्रमाण. एकूण विद्यार्थी आहेत 80, त्यापैकी 60 विज्ञान शाखेकडे. 100ला किती. बघा 2×3=6, 2×4=8. तर 4 भाग लावूया 100ला. 4×1=4, 4×2=8, 2 राहिले, 4×5=20, म्हणजे किती येणार आहे, 75%. दुसरीतले 75% विद्यार्थी हे विज्ञान शाखेकडे जाणार आहेत. तिसरीचा वर्ग घेऊया आता. एकूण विद्यार्थी, आता तोंडी उत्तर सुद्धा येत आहे बघा. एकूण 50 विद्यार्थी, त्यातले 25 म्हणजे निम्मे, म्हणजे 100ला किती असणार आहेत, 50%. न सोडवता सुद्धा हे सांगता येईल आपल्याला. 0ला 0, 5×2=10, 50%. चौथीचा वर्ग. एकूण विद्यार्थी आहेत 40, 40 पैकी 16, तर 100ला किती. 4×1=4, 4 असा भाग लावूया. 4×1=4, 4×4=16 आणि 10×4=40. बघा 0ला 0 गेले. 4×1=4, 4×4=16, हे 10 आहे तसंच. 10×4 40%. म्हणजे इथे जर तुम्ही प्रमाण पाहिलं तर पहिलीच्या वर्गामध्ये विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण किती आहे, 60%. दुसरीच्या वर्गामध्ये 75%. तिसरीच्या वर्गामध्ये 50% आणि 40%. आता जर अगदी पहिलीचं उदाहरण घेतलं आपण, तर पहिलीच्या वर्गामध्ये विज्ञान शाखेकडे जाणारे 60% विद्यार्थी असतील, तर वाणिज्य शाखेकडे जाणारे किती असणार आहेत, 100 पैकी 60, विज्ञान शाखेकडे तर 40%. म्हणजे याचं प्रमाण न लिहिता सुद्धा ते आपल्याला स्तंभालेखामध्ये दाखवता येतं. आणि या माहितीचा उपयोग करून आपण आता स्तंभालेख, शतमान स्तंभालेख काढूया. सेपरेशन बघा. आता दिलेल्या माहितीच्या आधारे एक साक्षावर आपल्याला काय घ्यावे लागतील, शाळा किंवा वर्ग म्हणूया. जशी माहिती दिलेली आहे त्या पद्धतीनं, की माहितीमध्ये आपल्याला काय म्हटलंय तर शाळा दिलेल्या आहेत. पहिली शाळा, दुसरी, सॉरी बघा इथं आपल्याला वर्ग नाही दिलं, तर शाळेंचे
पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी शाळा आणि चौथी शाळा असं दिलेलं आहे. 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा सर्वे केलेला आहे आणि हे शाळांचे क्रमांक आहेत. पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी आणि चौथी असं आपण म्हणूया. मग आता इथं एक साक्षावर काय असणार आहे? शाळा. एक साक्षावर शाळा. 10वीच्या वर्गांचा सर्वे केलेला आहे आणि वाय अक्षावर विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे. म्हणजे अर्थातच ही विद्यार्थी संख्या आहे. आता 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी आपण घेणार आहे. म्हणजे शेकडा प्रमाण आपण काढले, पण हे विद्यार्थी म्हणजे 100 पैकी 60 विद्यार्थी, याचा अर्थ 60% आपण म्हणतो त्याला. बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. म्हणजे इथं वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. सूची करूया. बघा डॉट 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 असे केलेले त्या स्तंभामध्ये. तर हे काय असणार आहे? विज्ञान शाखेचा कल असणारे विद्यार्थी शेकडा प्रमाण. विद्यार्थी शेकडा प्रमाण. आणि हा रिकामा स्तंभ असणार आहे तो वाणिज्य शाखेसाठी. वाणिज्य शाखा कल विद्यार्थी शेकडा प्रमाण. विद्यार्थी शेकडा प्रमाण थोडक्यात लिहिले. आता सर्व स्तंभ आपण पाहिले की 4 शाळा आहेत. तिथं पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी शाळा आणि चौथी शाळा. पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी शाळा आणि चौथी शाळा. शब्दात लिहिण्याऐवजी आपण अंक टाकले. आता सर्व स्तंभांची उंची शतमान स्तंभालेखासाठी किती असते? 100ची. कारण 100 पैकी असं आपण म्हणणार आहे. 100 स्तंभ उंची असणारे स्तंभ काढून घेऊया. आता पहिली जी शाळा आहे त्याच्यामध्ये विज्ञान शाखेकडं असणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल जो आहे त्याचा शेकडा प्रमाण किती आहे? 60. 60 उंची असणार आहे किंवा 60 आपल्याला विज्ञान शाखे आपण साठी घेणार आहोत. आणि मग या 60 पैकी उरलेले 40 असणार आहेत ते वाणिज्य शाखेसाठी. नंतर दुसऱ्या शाळेमध्ये 75% विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आहेत. आणि राहिलेले 25% हे वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आहेत. तिसऱ्या शाळेमध्ये 50% विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आहेत.
आणि उरलेले 50% हे वाणिज्य शाखेकडं कल असणारे विद्यार्थी. आणि चौथ्या शाळेमध्ये 40% विद्यार्थी फक्त विज्ञान शाखेकडे जाण्यासाठी त्यांचा कल आहे. राहिलेले 60% विद्यार्थी हे वाणिज्य शाखेकडं जाण्यासाठी त्यांचा कल असणार आहे. आणि याचं निरीक्षण केलं तुलनात्मकदृष्ट्या तर आपल्या लक्षात येईल की जी दुसरी शाळा आहे त्याच्यामध्ये विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल असणारे विद्यार्थी जास्त आहेत. त्यानंतर पहिली शाळा, त्यानंतर तिसरी शाळा आणि चौथ्या शाळेमध्ये मात्र विज्ञान शाखेकडं कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये मध्य सरासरी म्हणजे ते काढण्याचं सूत्र पाहिलं. दुसऱ्या तासिकेमध्ये आपण विभाजित स्तंभालेख आणि आत्ताच्या तासिकेमध्ये आपण शतमान स्तंभालेख काढण्याचे प्रकार पाहिले किंवा त्याच्या आधारे उदाहरणं सोडवलेली आहे. धन्यवाद.